नमस्कार, मी सोनल. अन्नपूर्णा's किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण करणार आहोत मराठवाडा स्पेशल उंबर आमटी. त्यालाच मोदकाची आमटी देखील म्हटलं जातं. करायला जरा अवघड आहे, पण एकदा जर आपण ही आमटी करून खाल्ली तर नेहमी करण्याची इच्छा आपल्याला होते. म्हणूनच आपण बघूया साहित्य इथे बघा काय काय आहे ते. आपल्याला रस्सा बनवण्यासाठी लागणार आहे 2 मोठे कांदे जाड चिरलेले, 1 टोमॅटो, त्यानंतर आपल्याला लागणार आहे खडे मसाले. यामध्ये आहे चक्रीफूल, दगडफूल, तेजपान, लवंग, मिरे आणि दालचिनी. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे 4 ते 5 लाल मिरच्या, 2 मोठे चमचे शेंगदाणे, 2 मोठे चमचे खोबऱ्याचे काप, आलं आणि लसूण. त्यानंतर आपल्याला लागणार आहे धणे. यानंतर आपल्याला मोदकाच्या आतलं सारण बनवण्यासाठी लागणार आहेत 4 मोठे कांदे बारीक चिरलेले, 2 चमचे भिजलेली हरभरा डाळ, 1 चमचा तीळ, 1 चमचा खोबऱ्याचा किस, 1 चमचा शेंगदाण्याचा कूट आणि 1 छोटा चमचा खसखस. हे हरभऱ्याची डाळ, तीळ वगैरे हे साहित्य जे आपण घेतले तर त्यासाठी ह्या चमच्याचा वापर केलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल मसाल्याची भाजी आहे त्यामुळे तेलाचा वापर आपल्याला भरपूर करायचा आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे वरचं आवरण बनवण्यासाठी हा गोळा मी तयार करून घेतलाय. त्याच्यासाठी काय केलंय, ह्या चमच्याने 3 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा कणिक हे दोन्ही पीठ मिक्स करून त्यामध्ये थोडंसं तिखट, हळद आणि चवीनुसार मीठ घालून त्याचा घट्ट गोळा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लागणार आहे मोहरी, जिरं, कढीपत्ता, हळद, गरम मसाला, लाल तिखट आणि मीठ. आता आपण काय करूया, हे जे सारण आहे ते सारणाचं साहित्य भाजून घेऊया. इथं मी कढई गरम करायला ठेवली. यामध्ये सारणासाठी लागणार जे साहित्य आहे ते आपण अगोदर कोरडं भाजून घेऊया. सगळ्यात अगोदर तीळ भाजून घेऊया. त्यानंतर आपण भाजणार आहोत खोबरं, खसखस. आता तीळ आणि खोबरं आपलं भाजून झालंय. हे आपण आता काय करूया, मिक्सरला याची थोडी जाडसर पूड करूया. पद्धतीने आपण तिळाची आणि खोबऱ्याची पूड करून घेतली. आता आपण भाजून घेऊया खसखस. खसखस भाजून झाली आहे. आता आपण यामध्ये अगदी अर्धी पळी तेल टाकणार आहोत आणि ही हरभऱ्याची जी भिजलेली डाळ आहे ती आपण यामध्ये 2 मिनिट परतून घेणार आहोत. पद्धतीने आपल्याला ही थोड्याशा तेलावर ही हरभऱ्याची डाळ परतून घेऊन यामध्ये काढून घ्यायची आहे. आता यामध्ये आपण एक दीड पळी तेल टाकून घेऊया. तेल गरम झाले. त्यामध्ये आता हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचा. आपण सध्या सारणाचा मसाला बनवून घेतोय. हे सारण जितकं छान तितकी आपली आमटी किंवा भाजी छान होते. त्याने आपल्याला हा कांदा तळून घ्यायचा आहे. हा कांदा आता आपला छान झालाय. तळून किंवा भाजून काढून घेऊया. यामध्ये टाकूया हा शेंगदाण्याचा कूट. त्यानंतर यामध्ये टाकणार आहोत आपण चवीनुसार मीठ, एक अर्धा चमचा. त्यानंतर 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला 1 चमचा, कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे छान आपण मिक्स करून घेणार आहोत. हे सारण छान तयार झालंय. माझ्या मुलांना हे सारण नुसतं पोळी सोबत खायला पण खूप आवडतं आणि डब्याला जर काही भाजी नसेल तर आपण हे छान मुलांना पोळी सोबत करून देऊ शकतो. आता याच्यामुळेच खरं तर हे आमटीची चव वाढते, म्हणून हे सारण आपल्याला अगदी काळजीपूर्वक करायचंय. आता आपण रस्स्यासाठी काय करायचंय त्याची कृती बघूया. सारण ठेवूया बाजूला आणि आता आपण रस्स्यासाठी काय करायचं बघूया. आता आपण गरम केली आहे. त्यामध्ये टाकून घेऊया 2 चमचे तेल, 2 पळ्या तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण टाकूया
शेंगदाणे छान तळून घेऊया. आपण भाजून घेतलंय बघा. कांदा, शेंगदाणे, खोबरं, लाल मिरच्या, खडा मसाला, धणे. आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याची छान बारीक पेस्ट करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात सर्वात अगोदर घालूया टोमॅटो, त्यानंतर आलं लसूण आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे सगळं साहित्य मिक्सरच्या भांड्यांमध्ये आपण घालून घेऊया. त्याने आपल्याला ही पेस्ट बारीक वाटून घ्यायची आहे. ह्या माझ्या सासूबाई, यांच्याकडनंच मी ही आमटी बनवायला शिकलेली आहे. आता इथून पुढे ते आपल्याला सांगतील की आमटी बनवायची कशी, रस्सा बनवायचा कसा, फोडणी कशी द्यायची. आता आपण अगोदर ही आमटी बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवून देऊया आणि नंतर त्यामध्ये 3 पळ्या तेल टाकून, तेल गरम झालं की आपण त्यात जिरे मोहरी टाकूया. त्यानंतर एकीकडे मी गरम पाणी करायला ठेवलेले आहे आणि वगैरे टाकून आता आपण हा मसाला मिक्सरला बारीक केलेला आहे तो आपण छान आता परतून घेऊन मग त्याला फोडणी देऊया. तिखट छान परतून झाला आहे, त्याला बाजूला तेल वगैरे सुटले छान. आता आपण यात काय टाकूया, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट टाकूया आणि 2 चमचे गरम मसाला टाकूया. परतून झाला आहे. आता यात आपण चवीनुसार मीठ टाकूया. मसाला आपला आता छान परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण मगाशी गरम पाणी टाकूया. थोडीशी पातळ असेल तर जे आपण नंतर मोदक टाकणार आहोत ते त्याच्यामुळे तो रस्सा शोषला जातो. त्यामुळे थोडीशी ही आमटी थोडीशी पातळसरच पाहिजे. आणि महत्वाची टिप्स म्हणजे प्रत्येक मसाल्याच्या भाजीला नेहमी कोमट पाणीच टाकायचं. आपली आमटी आपण उकळायला ठेवूया. तोवर आता आपण काय करूया, हे मोदक बनवून घेऊया. बनवायचे तुम्हाला हे दाखवते. असा एक छान साधारण एवढा गोळा घ्यायचा, त्याची अशी छान पारी करायची. तुम्हाला अशी हातावर येत नसेल तर पोळपाटावर लाटून केली तरी चालेल. यामध्ये भरायचं हे सारण. पातळ ही पारी करून घ्यायची आहे, जाड केली तर ती चांगली लागत नाही. त्यानंतर आपण हे मोदकाला जसा आकार करतो, गणपती बाप्पाचे जे मोदक आपण करतो तसा आकार आपण याला देऊन घेणार आहोत. फक्त हा मोदक कुठून फुटलेला नाही याची काळजी घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हा सुंदर असे मोदक बनवून घेऊया. हे बघा, हे 2 मोदक दोघींचे तयार झालेले आहेत. अशा पद्धतीने सुंदर मोदक आपण सगळे बनवून घेऊया. तोपर्यंत ही आपली रस्सा उकळतो. बघा, भाजीला आपल्या आमटीला छान उकळी आली आहे. तवंग बघू शकतात किती छान आलाय. आणि त्यानंतर आपले हे मोदक सुद्धा तयार झालेले आहेत. सुरुवात आता आपण या भाजीमध्ये ही कोथिंबीर टाकून घेऊया. आणि आता अलगद हे काळजी एक घ्यायची आहे की याला उकळी आल्याशिवाय मोदक टाकायचे नाही, तर ते फुटतील. आणि हे मोदकही बघा, कुठलाही मोदक फुटलेला नाही. जर एखादा मोदक फुटलेला असेल तर त्याच्या आतलं आवश्यक सारण त्याच्यामध्ये मिक्स होतं. म्हणून मोदक करतानाच काळजी घ्यायची की फुटू द्यायचा नाही. आता आपण एक एक मोदक यामध्ये टाकून घेऊया. गॅस कमी करायचा आहे. हा मसाला जर उरला तर आपण हा आमटीमध्ये पण टाकू शकतो, पण हा असाच खायला माझ्या मुलांना खूप आवडतो. त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी हा मसाला असाच बाजूला ठेवणार आहे. ऑलरेडीच आपली आमटी छान, आता ही जशी जशी उकळत जाईल तसं तसं ते घट्ट होत जाणार आहे. आमटी तयार झालेली आहे. आपण त्याला हलवायचं वगैरे काहीच नाही. आपोआप 10-15 मिनिटांमध्ये शिजतात आणि शिजल्यानंतर ते वर येतात. वर आल्यानंतर आपण ती आमटी मग खायला घेऊ शकतो. छान प्रकारे शिजलेली आहे. मोदक सगळे वर आलेले आहेत आणि आता खायला घेऊ आपण शकतो. आता मी गॅस बंद करते. आता आपली ही आमटी तयार झालेली आहे. खायची कशासोबत,
बाजरीच्या भाकरीसोबत ही आमटी खूप सुंदर लागते. त्याच्याशिवाय ज्वारीची भाकरी, गरम गरम पोळी किंवा इथं आमचा भाताचा कुकर लागलाय, भातासोबत सुद्धा ही आमटी खूप छान लागते. तुम्हाला अशाच माझ्या जर पारंपरिक आणि नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील, नवीन रेसिपी बघायची असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया आपल्या अशा एका छानशा नवीन रेसिपीसाठी. धन्यवाद.